नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी. दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवरील अमानुष पोलीस हल्ल्याचा तीव्र निषेध. दोषी पोलिसांना तात्काळ बडतर्फ करण्याची भीम आर्मी संविधान रक्षक बलाची मागणी. दिल्ली येथील जंतर मंतरवर नीट पेपर फुटी प्रकरणाविरोधात सीजेपीच्या वतीने शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेला अमानुष लाठीचार्ज, पॅलेट गन आणि AK-47 सारख्या शस्त्रांचा केलेला वापर हा लोकशाहीचा आणि संविधानाचा थेट गळा घोटणारा आहे, असा घणाघाती आरोप भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जयलाभ शेख यांनी केला आहे. या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. संविधानाने दिलेल्या हक्क आणि कायद्याच्या चौकटीत राहून ते आपले आंदोलन करत असताना दिल्ली पोलिसांनी त्यांना एखाद्या सराईत गुन्हेगारासारखी वागणूक दिली आहे. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करण्याचे, पॅलेट गन आणि AK-47 बंदुकीचा वापर करण्याचे आदेश कोणी दिले, याची उच्चस्तरीय चौकशी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांमार्फत व सखोल चौकशी झालीच पाहिजे. या घटनेस जबाबदार असलेल्या आणि विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, तसेच आदेश देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करावेत. देशाचे भविष्य असलेले विद्यार्थी आपल्या हक्कासाठी आवाज उठवल्यावर सत्ता पक्षाकडून पोलीस बळाचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहात. हा प्रकार कदापि भारतीय समाज सहन करणार नाही, याची जाणीवसुद्धा सरकारला असणे गरजेचे आहे, असे यावेळी जयलाभ शेख म्हणाले. भारताचे राष्ट्रपती यांना मिरज प्रांताद्वारे निवेदन देण्यात आले. यावेळी नेहाश्री नारायण यल्पनावर, साद गवंडी, शिराज शिकारी, आकांक्षा मोहन कोळी, सलीम अत्तार, नासिर शेख सहित पानक विद्यार्थी उपस्थित होते. दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे जे पोलिसाकडून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, सर्वप्रथम आम्ही त्याचा निषेध करतो व धिक्कार करतो. विद्यार्थी हे स्वतःच्या न्याय हक्कासाठी जंतर मंतर येथे लोकशाही मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाने आपल्याला हक्क दिले त्या हक्काद्वारे न्याय मागत असताना पोलिसांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली, किडे लावले, ते का पॅलेट गनचा वापर केला. अरे भारतीय नागरिकवर तुम्ही जे लाट्या उगारत्या, पोलिसांना काय आहे की नाही? जे पोलीस विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केलाय त्या सर्व पोलिसांची चौकशी व्हावी, त्यांना बडतर्फ करावं आणि सुप्रीम कोर्टाचे जे निवृत्त न्यायाधीश आहे त्यांच्यामार्फत एक समिती गठन करून ते सर्व आंदोलनादरम्यान ज्या पोलिसांनी मुलांवर लाठीचार्ज केलेला आहे त्या सर्वांची चौकशी करावी आणि झाल्या घटनेचा आम्ही निषेध करतो. आणि या पोलिसांना लाठीचार्ज करण्याचा जे कोणी आदेश दिलेला आहे त्याची पण चौकशी करावी आणि त्या सर्वांची चौकशी करून जलदगती न्यायालयामार्फत फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत त्यांचे केस दाखल करून ते गुन्हेगारांना कडक शासन व्हावं. लोकशाहीमध्ये विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. हे भारत हे लोकशाही आहे, हुकुमशाही चालत नाही. तर न्यायासाठी रस्त्यावर येऊन लढाई कर. आज ब्रिटिशांच्या विरोधात पण लोकांनी रस्त्यावर येऊन भारत देश स्वातंत्र्य केलेला आहे. प्रत्येकाला आपलं स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे आणि आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य आहे. हे घटनेने दिलेलं स्वातंत्र्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेलं आम्हाला हे स्वातंत्र्य आहे. कोणीही कुठल्याही सत्ता पक्ष हे आमचे न्याय स्वातंत्र्य हिरवून घेऊ शकत नाही. कारण विद्यार्थ्यांसाठी आज आम्ही वडीलधारी लोक पण आज तुमच्यासाठी रस्त्यावर आलेला आहे. पण या विद्यार्थ्यांवर लाट्याकाट्या उगारू नका. हे देशाचे भविष्य आहे, हे देशाची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीला सत्ताधारी पक्षांनी पोलिसांचे आड करून त्याने आम्हाला विद्यार्थ्यांना मारू नका. कारण पोलिसांच्या पोटामध्ये मुलं आहेत का नाही? तुमच्या मुलांना पण हे उद्या कुठले पोलीस मारले तुम्हाला बघतील काय? आता आमच्या पोटामध्ये आग पडलेली आहे का पोलिसांनी कसं मारले त्याने लाठीने? अरे त्या तुमच्या हाताला लाकवा का मारला नाही? ते पोलीस आहे का तुम्ही? तुमच्या पोटात लेकरं नाही काय? या लेकरूंना मारताय तुम्ही रस्त्यावर? अरे याचं तुम्ही कुठं फेडेल पाप? मी एवढंच सांगतो, इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत, जय शिवराय, जय भीम.